एक वेळ भाजी केली नसली तरी चालेल, पण अशा पद्धतीने चटणी बनवून तुम्ही चटणी भाकरी किंवा वरण भात आणि ही चटणी खाऊन बघा. तुम्ही कायम अशा पद्धतीने चटणी करून कायम स्टोअर करून तुम्ही घरामध्ये नक्कीच ठेवणार. 1 ते 2 महिने ही चटणी आरामात टिकते. चला तर मग पटकन तोंडी लावण्यासाठी ही खमंग चटणी कशी करायची ते बघूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला कढईमध्ये एक साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे हे थोडेसे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडे भाजत आले की यामध्ये 1 चमचाभर जिरे घालून ते देखील आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला एक 2 ते 3 चमचे यामध्ये तीळ घालून घ्यायचे आणि तीळ देखील या तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. आता त्यानंतर एक 10 ते 12 कढीपत्त्याची आपल्याला पाने यामध्ये घालून घ्यायची आणि ती देखील थोडी आपण यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि त्यानंतर एक अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आणि सोबतच 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि लो गॅसवर आपल्याला हे 2 ते 3 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे. हे भाजून घेतल्यामुळं काय होतं की आपली चटणी 2 ते 3 महिने आरामात टिकते. जर तुम्ही असंच सगळं डायरेक्ट मिक्सरला घातला तर ते लवकर महिनाभर आपली चटणी टिकू शकते, पण भाजून घेतलं तर 2 ते 3 महिने चटणी ही टिकू शकते. आता त्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. लो गॅसवरच आपल्याला हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीसाठी 1 चमचा तिखट घालून घ्यायचं आणि एक अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर. त्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि चवीसाठी थोडं एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरला याची आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. त्यानंतर आपली ही लसणाची चटणी इथं तयार झालेली आहे. साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर नाही घातला तरी चालेल. तर 2 ते 3 महिने ही चटणी आरामात टिकते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.